आज स्वप्नीलचा बर्थडे आहे तर त्या बर्थडेची तयारी तुम्हाला मी दाखवते। मटण करते मी आज। त्यासाठी असं मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। दाखव ग, 3-4 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये। आणि आता याच्यामध्ये थोडं तेल टाकून कांदा टाकलाय। थोडी कोथिंबीर टाकायची आपण शिजायला, तेव्हा तिथं चांगला म्हणजे एकदम छान वास येतो। अर्धा चम्मच हळद टाकली मी, थोडं मीठ टाकले। आता हे सगळं मटण मी असं टाकून घेणार आहे याच्यामध्ये। एका साईडने मी भाताची पण तयारी केलेली आहे। त्याचं आपण झाकण ठेवून देणार आहे आता। आणि दुसऱ्या बाजूला मी भात तयार करते। आज मांडे आणि मटणाचा बेत आहे आमचा, त्यामुळे आज आम्ही थोडा भात करून बघणार आहे, थोडा वेगळ्या पद्धतीचा। या भातासाठी आता थोडं आपण याच्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 चमचे तेल टाकून घेणार आहे। थोडं तेल जास्त घालायचं। रिंकू आज नवीन शेगडी आणली, कशी आहे ग? मस्त। तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये जिरं आणि गरम मसाला थोडा टाकून घ्यायचे। जेव्हा असेल तो टाकला तरी चालते, असं काही स्पेशली कुठलं लागते असं नाही। हे बघा, हे पान आहे तेजपत्ता घेतलेला, तेजपत्ते घेतले एवढे, 1 स्टार फूल घेतले, 2 आपल्या साध्या विलायची घेतलेल्या हिरव्या, दालचिनीचे तुकडे घेतलेत, आणि हे लवंग आणि मिरे आहेत। आम्ही आज स्पेशल मांडे बनवण्यासाठी एक शेगडी आणलेली आहे, ते पण तुम्हाला दाखवणार आहे। मांड्याची रेसिपी थोडी मी, ती अशी एक शेगडी आणली आम्ही नवीन आज घरी मांडे रांधणं ठेवायसाठी स्पेशल। कारण ही जी शेगडी आहे ना, ही काचेची असल्यामुळे याच्यावर करता येत नाही मांडे मला। जवळजवळ 1 वर्ष झाले आम्ही मांडे नाही केलेली, त्यामुळे आता त्याच्यासाठी शेगडी स्पेशल बोलावली। स्वप्नीलचा बर्थडे आहे तर म्हटलं त्याला आठवण पण राहते जरा। हे असं कांदा टाकून घेतल्यानंतर आपण वेगळं काही करायचं नाही, ज्यात कलर वगैरे काही टाकायचं नाही, हळद नाही, फक्त मीठ टाकून घेणार आहे नंतर। पण आधी पाणी टाकायचं याच्यामध्ये। आता असं पाणी टाकून घ्यायचं, थोडा कांदा होऊ द्यायचा आहे, आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण हे तांदूळ टाकून घेणार आहे। खूप छान लागतो हा भात। कधी पण तुम्ही मटण चिकन असलं ना एखाद्या वेळेस करून बघा, खूप म्हणजे खूपच छान लागतो असा। फक्त थोडा कांदा होऊ द्यायचा चांगला। हे बघा, असं पाणी टाकून घ्यायचं एवढं, अंदाजे टाकायचं, परत आपल्याला गरम पाणी पण टाकता येते असं काही नाही। आणि त्याला उकळी आल्यानंतरच तांदूळ टाकायचं, म्हणजे कसं तांदूळ मग चांगला हे होतं। मीठ टाकते मी 1 चमचा, थोडं वर टाकते। आणि आता या पाण्याला उकळी आल्यानंतरच मी त्याच्यामध्ये भात टाकणार आहे। अंदाजे भाताला पाणी किती लागेल आपल्याला कळतं, तेवढं टाकायचं साधारण, आणि कमी पडलं तरी पण आपण गरम टाकू शकतो नंतर। आता ही चांगली उकळी आली बघा या पाण्याला, याच्यामध्ये मी भात टाकून घेते तांदूळ। खूप छान लागतो हा साधा भात खाण्यापेक्षा, असं थोडंसं जरी तुम्ही केलंय ना, भात खूप छान होतो, एकदम मोकळा अगदी। तांदूळ चांगला घ्यायचा फक्त। बरोबर पाणी टाकलेलं बरोबर झालेलं आहे हे, त्यामुळे मला वर काही पाणी टाकायचं गरज नाही पडणार।
हे बघा एक साईडला मटणाला पण छान उकळी आलेली आहे आणि छान पाणी पण सुटले बघा मटणाला एकदम. हे आता शिजेपर्यंत आपण अजून दुसरं काहीतरी बनवायचं. इकडं भात चालू आहे बघा. आणि मी मगाशी जवळजवळ 6-7 वाजताच हे बघा मांड्याचं पीठ मळून ठेवलं होतं. खूप दिवस झाले ना खाल्लं नाही म्हणून केली आज थोडं.
चल काय लवकर. अरे तो किती मऊ मऊ आहे सगळं. इकडं बघा. हे रिंकूकडून याला गिफ्ट मिळालेलं आहे आणि हे शर्ट माझ्याकडून आहे आणि माझ्याकडे आणि नितीन दादाकडून काय आहे एक शर्ट असेल. आमचा स्वप्नील भाऊ कोणाला गिफ्ट देत नाही पण त्याला गिफ्ट द्यावं लागतं. अशा प्रकारे आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्ही जेवण करतोय आता.